पुढची बातमी बघूयात। प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना आज सकाळी अज्ञात व्यक्तीकडून फोन करून कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे। या प्रकाराच्या नंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून रोहित शेट्टीच्या शेट्टी टॉवर परिसरामध्ये सुरक्षा देखील वाढवली। याआधी देखील रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवरवरती गोळीबाराचा प्रयत्न झालेला होता, असा प्रकार देखील घडलेला होता। या प्रकरणाचा संबंध काही गुन्हेगारी टोळ्यांशी जोडण्यात आला होता। आता पुन्हा एकदा खंडणीचा फोन आल्याच्या नंतर पोलिसांकडून या कॉलचा तपास सुरू झालाय। हा फोन नेमका कुणी केला, त्यामागे कुणाचा हात आहे, या सगळ्याचा शोध घेतला जातोय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। प्रसिद्ध डायरेक्टर रोहित शेट्टी याला पुन्हा एकदा आज एक धमकीचा कॉल एका अज्ञात व्यक्तीकडून आला। सध्या मी त्याच्या निवासस्थानाबाहेर आहे, आपण बघू शकतो हेच ते शेट्टी टॉवर आहे आणि यामध्येच रोहित शेट्टी राहतो। या आधीची आपण पार्श्वभूमी पाहिली तर काही अज्ञात व्यक्तींकडून याच इमारतीवरती गोळीबार करण्यात आला होता आणि त्यावेळेस बिश्नोई गँग यांनी याची जबाबदारी घेतली होती आणि तशा प्रकारे काही गोष्टी देखील पोलिसांना आढळल्या होत्या। पण आज पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीकडून रोहित शेट्टी यांना कॉल केला गेला आणि 20 कोटीची खंडणी देखील मागण्यात आली। त्यानंतर पुन्हा एकदा आता मोठ्या प्रमाणावरती पोलिसांची यंत्रणा इकडे सज्ज झाली आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील इकडे मोठ्या प्रमाणावरती वाढवला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधले जे कलाकार असतील त्यांना कुठेतरी टार्गेट केलं जातंय वेगवेगळ्या गँगकडून। रोहित शेट्टी यांच्याबरोबर ही घडलेली दुसरी घटना आहे। याआधी काही अज्ञात व्यक्तींकडून थेट गोळीबार या इमारतीवरती करण्यात आला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तींकडून कॉल करून कुठेतरी खंडणी मागण्याचा प्रकार हा घडलेला आहे। त्यामुळे आता हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। आता पोलीस नेमकं तपासामध्ये काय बघतात आणि त्यांना काय यातून मिळतं हे बघणं महत्त्वाचं राहील आणि यामागे कोण आहे हे देखील लवकरच सापडेल असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येतंय। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।